वॉर्ड क्रमांक 16च्या श्वेता कोरगावकर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या. दरम्यान आज रविवार असून सुद्धा नागरिकांची गर्दी प्रचाराला पाहायला मिळते. सोबतच एक वेगळा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काम करण्याचं त्यांचं ध्येय आहे. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या आणि यावर भाजपा नक्कीच काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. त्यामुळे लोकांची त्यांना साथ त्यांच्या सोबत असल्याचं दिसून येतंय. या दरम्यान मुंबई मराठी सोबत संवाद साधताना त्यांनी काय म्हटलंय बघूयात. प्रथमतः मी सर्व भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण आमचा हा कुटुंब आहे 16 नंबरचा, मी सगळ्यांचे आभार मानते की आज रविवार असून सुद्धा सर्वजण आज प्रचारासाठी उतरलेत आणि आम्हाला हा जेवढे पण आमचे जे प्रभागातील लोक आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह देतो. आम्ही डोर टू डोर जातोय. आज रविवार असून सुद्धा सर्वजण आम्ही जे बोलतोय, आम्ही जे त्यांच्याकडे मागणी करतोय आहे की आम्हाला वोट करा, भारतीय जनता पार्टीला वोट करा. सर्वजण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. हे बघून आम्हाला सगळ्यांना उत्साह येत आहे आणि सर्व तुम्ही बघत आहात, सर्व जास्तीत जास्त महिला आहेत. आज रविवार असून सुद्धा आज सगळ्यात जास्तीत जास्त महिला आज आलेल्या आहेत, कारण एक महिला कॅन्डिडेट भारतीय जनता पार्टीने आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. आमचे खासदार पियुष गोयल साहेब, श्री पियुष गोयल साहेब यांनी दिलेला आहे आणि आमचे आमदार श्री संजय उपाध्याय साहेबांनी दिलेला आहे. आणि सर्वांनी जो एक विश्वास इथे संपादन केलेला आहे अगोदरपासून, जी अगोदरची पिढी होती, जसे राऊत काका आहेत, महेश राऊत काका आहेत, पुन्हा आमचे गोपाळ शेट्टी साहेब जे अगोदरचे खासदार राहिलेले आहेत, गोपाळ शेट्टी साहेब, आणि सर्वजण यांनी अगोदरच हा वॉर्ड इतका मजबूतीने बांधून ठेवलेला आहे. हमारे चाचाजी है, तिवारी चाचाजी है. तो मी सगळ्यांचे इथे आभार मानेन की त्यांच्यामुळे आज हा उत्साह, रविवार असून सुद्धा हा उत्साह त्यांच्यामुळे, अगोदरच्या पिढीमुळे आणि आताच्या पिढीमुळे हा मला मिळतो. इथे एक पाण्याची एक त्यांची समस्या आहे की 1 तासच पाणी मिळत आहे वगैरे. तर जी पण आता त्यांनी डोर टू डोर 1-2 मिनिटाचं त्यांनी जे आम्हाला सांगितलंय, त्या सगळ्या समस्या आमच्या भारतीय जनता पार्टीमधून माध्यमातून आम्ही सोडवण्याचं नक्की. वातावरण तर अधिक उत्साही आहे, कारण आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज आमच्या जिल्ह्यामध्ये, उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आम्हा सर्व कॅन्डिडेट्सना आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, बूथ पदाधिकारी आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. तर अधिक उत्साहाने आज आम्ही तिथे जाणार आहोत, त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत